नमस्कार, मी चंदन सारगाव या ठिकाणी उभा आहे आणि आपला जो हा पाठीमागे रस्ता पाहत आहात हा चंदन सारगावमध्ये जाणारा रस्ता आहे। हाच रस्ता पुढे कुंभारवाडा आणि केकत सारंगीला जातो। या रस्त्यावरून मागील काळामध्ये खूप मोठी रहदारी असायची, खूप चांगला रस्ता होता। मात्र अलीकडच्या काळामध्ये या रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या राज्याच्या स्वर्गीय राज्यमंत्री विमलताई मुंद्रा यांच्या काळामध्ये हा रस्ता झालेला होता। अत्यंत सुंदर आणि चांगलं असं काम त्यांच्या काळामध्ये या रस्त्याचं झालं होतं आणि तोच रस्ता गेल्या अनेक दिवस या ठिकाणी चांगल्या प्रकारे होता। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आता या रस्त्याची वाताहत झालेली आहे। या रस्त्याचे 3-13 आणि 9-12 झालेले आहेत, तरीही त्या काळामध्ये कुणीही पाहिलं नाही। विमलताई यांच्या नंतर ज्या पुन्हा आपल्या केजच्या आमदार या ठिकाणी निवडून आल्या, त्यांनी तरी या रस्त्यावर 1 रुपयाचंही काम केलं नाही। त्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज साठे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे। त्यांच्याही काळामध्ये या रस्त्याचं कुठलंही काम करण्यात आलं नाही। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आत्ताच विमलताई मुंद्रा यांच्या स्नुसण्या सुनबाई नमिता मुंद्रा या सध्या प्रतिनिधित्व करत आहेत। मागच्या वेळीही त्यांनीच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातील जनतेनं त्यांना विजयी केलेला आहे। मागच्या निवडणुकीच्या टर्ममध्ये त्यांनी या रस्त्याची दुरावस्था पाहिली होती। आम्ही वेळोवेळी बातम्यांमधून या रस्त्याचे हाल दाखवण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा या भागाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा आणि आमदार नमिताताई मुंद्रा यांनी या रस्त्याची पाहणी केली होती, या रस्त्याची अडचण पाहिली होती आणि या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहिली होती आणि त्यांनी या रस्त्यावर एक मोठा निधी टाकला होता आणि त्याच अनुषंगाने या कालच्या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे। मात्र निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये या रस्त्याचं काम करण्यासाठी ज्या गुत्तेदारांनी जी यंत्रणा आणली होती, त्या यंत्रणेनं या रस्त्याची कडीची झाडं झुडपं अगदी जमीनदोस्त करून टाकलेले आहेत। JCPच्या साह्यानं हा रस्ता पूर्णपणे असा घासून काढलेला आहे, त्यामध्ये बरेचसे खड्डे पडलेले आहेत। बाजूचे झाडं झुडपं अगदी जमीनदोस्त झालेले आहेत। अनेक झाडं या ठिकाणी चांगली होती, मात्र ती या ठिकाणी मोडतोड करण्यात आली, विध्वंस करण्यात आला आहे। परंतु लोकांना त्याचंही काही वाईट वाटलं नाही, कारण हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून बंद होता आणि तो रस्ता आता या आमदार नमिताताई मुंद्रा यांच्या माध्यमातून पुन्हा नव्यानं बांधला जाणार आहे म्हणून लोकांना एक आनंद वाटत होता। लवकरच येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता पुन्हा नव्यानं होणार आहे म्हणून एक आनंद होता। मात्र गेले 2 महिने झाले, 3 महिने झाले, तरीही या ठिकाणी झाडं झुडपं तोडणारा गुत्तेदार या ठिकाणी जो गायब झालेला आहे, तो अद्यापपर्यंत या ठिकाणी परत आलेला नाही। तो गुत्तेदार आता परत कधी येणार, का काम होणारच की नाही, हे असं या भागातले लोक भावना व्यक्त करत आहेत, अगदी संतप्त भावना व्यक्त करत आहेत। आणि या बाजूला असलेली झाडं झुडपं तोडल्यामुळं रस्त्यावरची जी सावली होती ती सुद्धा नष्ट झालेली आहे। त्यामुळं आता रस्ताही नाही आणि झाडंही नाहीत की काय असं म्हणण्याची वेळ या भागातील नागरिकांवरती आलेली आहे। या ठिकाणावरून चंद्रसारबाला जाणारी लोक असतील, या ठिकाणावर कुंभारवाड्याकडे जाणारी लोक असतील, या ठिकाणावरून मुंद्रीला जाणारी लोक असतील, केकसरणीला जाणारी लोक असतील, त्यांची वाहनं या ठिकाणाहून जायला खूप मोठा त्रास होत आहे। आता शेतकऱ्यांची ऊस या ठिकाणाहून घेऊन जाण्याची गरज आहे, तेव्हा त्या ऊसाला त्या ट्रकला या ठिकाणाहून जाण्यासाठी चांगला रस्ता मिळत नाही। म्हणून या भागातील नागरिकांनी या भागाचे आमदार नमिताताई मुंद्रा आणि नंदकिशोर काकाजी मुंद्रा यांच्याकडे मागणी केलेली आहे की काकाजी, या रस्त्याचा हरवलेला आमचा गुत्तेदार लवकरात लवकर आम्हाला परत पाठवा आणि या रस्त्याचं बंद पडलेलं काम पुन्हा लवकरच चालू करण्यात यावं। हरवलेला गुत्तेदार पुन्हा शोधून या ठिकाणी पाठवण्यात यावं आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे। न्यूज 1 महाराष्ट्र।